चालू वर्ष सरत आले होते. डिसेंबर महिना उजाडला होता. बाजारपेठा, रस्ते, शॉपिंग मॉल्स सरत्या वर्षाच्या पाठवणीला आणि नवीन वर्षाच्या स्वागताला सज्ज झालेले होते. आजकाल लहान असो, मोठा असो, गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकजण इयर एंड सेलिब्रेशनला उत्सुक असतो. काही जण सरत्या वर्षात केलेल्या चुका आळवत असतात आणि पुढच्या वर्षी त्या परत करायच्या नाही हे मनोमनी ठरवत असतात. तर काही जण नवीन वर्षात काय नवीन उपक्रम, ठराव म्हणजेच आजकालच्या भाषेत न्यू इयर रिझोल्यूशन्स काय करता येतील याचा विचार करत असतात. काही लोक रिझोल्यूशन्स करतात खरं, पण पहिल्याच आठवड्यात मोडतात. आम्ही मैत्रिणीही याच प्रकारात बसतो. हे रिझोल्यूशन्सचे प्रकरण सुरू होते ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून. शेवटचा आठवडा तसा जरा निवांत असतो. वर्षभरात केलेल्या चुकांना उजाळा द्यायला हा एवढा वेळ पुरेसा असतो. वयानुसार प्रत्येकाचे रिझोल्यूशन्स कसे ठरलेले असतात. विद्यार्थी असले तर पुढच्या वर्षी खूप अभ्यास करणार हे ठरलेले आहे, जे कधीच खरे होत नाही. बाकी सर्वांच्या हिट लिस्टवर असणारे पहिले रिझोल्यूशन म्हणजे व्यायाम, दुसरे डाएट आणि याला जोडून असलेले सर्वात मोठे म्हणजे वजन कंट्रोल ठेवणे. हे सर्व रिझोल्यूशन मनात ठेवायचे असतात म्हणे. जर कोणाला सांगितले तर ते पूर्ण होत नाहीत असे ऐकिवात आहे. आम्ही मैत्रिणींनीही कधीही एकमेकांना आपापले रिझोल्यूशन सांगितले नाहीत, पण एकीचेही पूर्ण झाले तर शपथ. आम्हा तिघींपैकी दोघींचे मला माहीत होते, कारण माझे अगदी त्यांच्या उलट होते. आम्हा एकमेकींना न सांगताही एकमेकींचे रिझोल्यूशन्स माहीत होते. ते कसे काय असे वाटत असेल तर इतक्या वर्षांच्या मैत्रीत जर एवढेही घडले नाही तर मैत्री कसली. दीपा आणि प्रियाचे 31ला काय करायचे यासाठी मला फोन आला आणि त्यासाठी त्यांनी मला भेटायला बोलावले होते. नेहमी आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये भेटतो तेव्हा चहा, त्याच्याबरोबर समोसे किंवा भजी किंवा चटकदार ॲपेटायझर मागवलेले असतात. मी आज पोहोचले तेव्हा टेबलावर वेटर फक्त चहाच ठेवताना दिसला. मी म्हणाले, काय गं, आज फक्त चहाच? तशा त्या दोघी म्हणाल्या, आपण जरा जास्तीच समोसे भजी खात आहोत ना, आता यापुढे हेल्दी ॲपेटायझर मागूयात. मी म्हणाले, हेल्दी म्हणजे? त्यावर दीपा म्हणाली, तुला चमचमीत खायची सवय लागली आहे आणि तुझ्याचमुळे आमचे वजन वाढत आहे. ओहो, माझ्यामुळे का? असे मला म्हणावेसे वाटले, पण मी गप्प बसले. बाकीच्या गप्पाटप्पा झाल्यानंतर मी विचारले, 31ला आपण एकत्र भेटणार आहोत का आणि कुठे? दीपा यावर म्हणाली, माझ्या घरी यावेळेस आपण हेल्दी मेनू ठरवूया. मी रागातच म्हटले, मग काय स्प्राउट्स खायचेत का? पण मनातल्या मनात जोरात बोलले असते तर भांडणच झाली असती. आत्ता प्रकरण कुठे माझ्या लक्षात आले होते. डिसेंबर एंड ना, या दोघींचे न्यू इयर रिझोल्यूशन सुरू झाले होते, पण ते बोलून दाखवायचे नसल्यामुळे कृती करणे चालले होते. मी मनात म्हणाले, बघूयात किती दिवस चालते ते. प्रिया म्हणाली, मी सूप बनवून आणते. दीपा म्हणाली, मी स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स बनवते आणि तू स्प्राउट्स घेऊन ये, म्हणजे एकदम हेल्दी डाएट होईल आपला. घरी आल्यानंतर माझा पडलेला चेहरा बघून आई म्हणाली, काय गं, 31ला भेटणार नाही आहात का तुम्ही मैत्रिणी? मी म्हणाले, भेटणार आहे म्हणूनच माझा चेहरा पडला आहे गं. मी सर्व कथा सांगितल्यावर आईला हसू आवरेना. ती म्हणाली, मंचुरियन नूडल्स खाणाऱ्या तुम्ही कुठे स्प्राउट्स खाताय आणि वर्षभर सोडून तुम्हाला 31च मिळाला? असा एक दिवस मनावर घेऊन का वजन कमी होतं? वजनाचा प्रॉब्लेम मला नव्हता. वजन कमी करायचे होते ते दीपा आणि प्रियाला. पण मैत्रिणींचे मन राखायला एक दिवस त्यांना वाटेल तसे करूयात असे मी ठरवले. तरीही वाटत होते की दीपाचा फोन येईल आणि ती म्हणेल, आपण काहीतरी चमचमीत ऑर्डर करूयात का?
पण दुसऱ्या दिवशीही कोणाचा फोन आला नाही. तेव्हा वाटले, या दोघींनी यावेळेस खरंच वजनाचे मनावर घेतले आहे वाटतं. जाऊ देत. त्यानिमित्ताने खरोखर डाएटवरती ध्यान देऊयात, असा विचार करून मी माझ्या कामाला लागले. फायनली 31sta दिवस उजाडला. मी आणि प्रिया संध्याकाळी दीपाच्या घरी ठरलेला मेनू घेऊन गेलो. दीपाने छान चहा केला होता. नुसताच चहा. आणि नुसताच चहा घेणे जरा जड जात होते. सवय नव्हती ना आम्हाला. पण काही तक्रार न करता चहा घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमच्या तिघींमध्ये दीपाला खाण्याची प्रचंड आवड आहे. जेव्हा तिने एवढे मनावर घेतले आहे, म्हणजे यावेळेस रिझोल्यूशन बहुतेक सफल होईल असे मला वाटले. मनाला जरा बरेही वाटले. टीव्हीवरती नवीन सिनेमा लागला होता. गप्पा मारता मारता आम्ही तोही बघत होतो. उगाच हात काहीतरी चाचपडत होते. सवय, दुसरे काय. सिनेमा नुसतेच बघायची सवय नाही ना. नियमच आहे की सिनेमा चालू की तोंड चालू. सिनेमात कोणाचेही लक्ष नव्हते. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. दीपाची चुळबुळ चालू होतीच. शेवटी किचनमध्ये जाऊन ती एका प्लेटमध्ये खारे शेंगदाणे घेऊन आली आणि म्हणाली, ह्याच्यासारखं हेल्दी आणि तोंडाला चव आणणारं दुसरं कुठलंही स्नॅक नाही. आम्ही माना डोलवल्या. दाणे तोंडात टाकत दीपा म्हणाली, तुम्हाला वाटत नाही का आपण छान दिसावे? प्रिया म्हणाली, तुला फिट म्हणायचे आहे का? फिट झालो की आपोआपच छान दिसू, काय बरोबर ना दीपा? मी म्हणाले. त्यावर दीपा म्हणाली, तू तर काही बोलूच नको. तुझ्यामुळेच अरबट चरबट खायची सवय लागली आहे आम्हाला. तुझ्यात स्वतःमध्ये काही फरक पडला नाही, पण आम्ही बघ, कुठलाही ड्रेस घातला की तो तुला चांगला दिसतो, पण आम्हाला प्रत्येक ड्रेस घालताना विचार करावा लागतो. तुला आमचे दुःख काय कळणार? मला कळेना, अचानक सर्व बिल माझ्यावर का फाटतंय? म्हटलं जरा मूळ कारण शोधूयात. नक्की कशामुळे बिनसलंय? मी प्रियाला नुसत्याच इशाराने विचारले, काय ग झाले हिला? त्यावर प्रियाने स्वतःच्या ड्रेसला हात लावून दाखवले. आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. 2 आठवड्यापूर्वी आम्ही तिघींनी एका बुटीकमध्ये सेम पॅटर्नचा, सेम ड्रेस मटेरियलचा सलवार कुर्ता शिवायला टाकला होता. दीपाचा ड्रेस शिवून मिळाला होता आणि ट्राय केल्यानंतर तिला तो अजिबात येत नव्हता. त्यामुळे तिने परत ऑल्टरेशनला दिला. बुटीकवालीने आत्ताचे माप परत घेतले आणि आधीचेही माप बघून ती तिला म्हणाली, 1 ते 1.5 इंचाचा फरक झालेला आहे. त्यावर ती सहज म्हणाली, वजनाच्या फरकाने ड्रेस फिटिंगमध्येही फरक पडतो. मी करते परत ऑल्टर. वजनाचा उल्लेख केल्यामुळे दीपाचे डोके फिरले होते, कारण तिचे वजन थोडे वाढले होते. आणि आता सर्व चिडचिड ही कशामुळे चालू आहे हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे ड्रेसचे नावच काढायचे नाही असे मी ठरवले. पण एक प्रॉब्लेम झाला होता. तिघींचेही ड्रेस दीपानेच पिकअप केले होते. माझा आणि प्रियाचा ड्रेस तिच्याकडेच होता आणि आम्ही तो ट्रायही केलेला नव्हता. प्रिया मला खुणावत होती, ड्रेसचे विचार ना दीपाला, कारण आम्ही सुद्धा ड्रेस घालून बघणे आवश्यकच होते. चिडलेल्या वाघिणीच्या तोंडात हात कोण घालणार? मला हे काही धैर्य होत नव्हते. आधीच तिची चिडचिड माझ्यावर सुरू होती. मी प्रियाला खुणावले, तूच विचार. शेवटी प्रियानेच विषय काढला. दीपा, तू आमचे ड्रेस पिकअप केले आहेस की करायचे आहेत ग? त्यावर दीपा म्हणाली, आणले आहेत ना, आणि तुम्ही पण आत्ताच ट्राय करून बघा. आता मी डोक्यालाच हात लावला. पुढे काय प्रसंग होईल याचा मी मनात विचार करू लागले. बरेच परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन्स दिसू लागले. दीपाच्या आगीचा भडका कशा कशावर उडू शकतो. एक म्हणजे आम्हा दोघींना ड्रेस परफेक्ट बसला तर. 2, एकीला बसला आणि दुसरीला नाही तर. आणि तिसरं म्हणजे एक वेळ प्रियाला बसला तरी चालेल, पण मला बसला तर अजूनच भडका वाढेल. माझ्या मनात असंख्य विचार चालू होते. तशातच दीपाने आम्हा दोघींना ड्रेस ट्राय करण्यासाठी चक्क पिटाळले.
मी आत गेल्यावर प्रियाला म्हणाले, "कशाला गं आगीमध्ये ठिणगी टाकलीस? नंतर केला असता ना ट्राय. आता बाहेर जर वणवा पेटला तर तो तूच विझव." प्रियाला ही ड्रेस बसेना, पण मला मात्र परफेक्ट बसला. झालं, धोक्याची घंटा वाजली. प्रियाही चिडली, "अजून खा चमचमीत आणि आम्हालाही खायला लाव." शेवटी दोघींनीही त्यांच्या वजनवाढीचे खापर माझ्यावरच फोडलेले होते. खरं तर जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो, प्रत्येक वेळेला या दोघींनी इतके पदार्थ ऑर्डर करून ठेवलेले असतात, की मला फक्त आईस्क्रीम किंवा कुल्फीच ऑर्डर करण्यासाठी राहिलेली असते. पण हे आता सांगू कसे आणि सांगितले तर त्यांना पटायला हवे ना. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? आणि इथे एक नाही तर 2 मांजरी होत्या. मी चुपचाप बसले. मला एक गोष्ट लक्षात आली, की प्रत्यक्षात तुम्ही पापकर्म केले नाही, तरी जर पाप करणाऱ्याच्या बरोबर असाल, तर तुम्हीही पापीच ठरता. हे गीतेत म्हटलेले आहे म्हणे. मला असं वाटलं, की माझीही अवस्था तशीच झाली होती. भोगा आता आपल्या कर्माची फळे. सर्व चिडचिड, आपल्या चुकीचे खापर माझ्यावर टाकून दीपा आणि प्रिया दोघी शांत झाल्या होत्या. माणसाचा स्वभावच आहे तो, की आपल्या चुका मान्य न करता दुसऱ्यावर टाकून त्याला दोषी ठरवले, की आपण पुढच्या चुका करायला मोकळे. दुसऱ्यावर सोयीस्कररित्या आपले दोष ढकलायचे म्हणजे आपण मोकळे. तसेच या दोघींनी केले होते. स्वतःचे दोष त्यांनी सहजरित्या दुर्लक्षित केले. मी तरीही शांत राहिले. म्हटले, योग्य वेळ आली की आपण दाखवून देऊयात. शेवटी ड्रेस प्रकरण बाजूला ठेवून मीच म्हणाले, आपण काहीतरी गेम खेळूयात गं. थोड्या वेळ खेळून झाल्यानंतर आता भूक लागली. मग जेवायचे ठरवले. जेवायला घेतले खरे, पण दीपा आणि प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. नुसत्या भाज्या, सूप आणि स्प्राउट्स मध्ये काही मज्जा येत नव्हती त्यांना. तेवढ्यात दीपाच्या वडिलांचा फोन आला, की चाट कॉर्नरला दिलेली ऑर्डर अजून डिलिव्हर झालेली नाही. ते फोनही उचलत नाहीयेत गर्दीमुळे, तर तू जाऊन विचार, असे त्यांनी दीपाला सांगितले. चाट कॉर्नर दीपाच्या घराच्या अगदीच जवळ होते आणि तिचे आईवडील त्यांच्या मित्राकडे गेले होते पार्टीसाठी. दीपा आम्हाला बाबांच्या कामासाठी खाली जाऊन येते म्हणाली. आम्हाला काही बोलली नाही. इथे प्रियाने तोपर्यंत माझे बौद्धिक घ्यायला सुरू केले. सकाळी व्यायाम करणे कसे फायदेशीर असते. सकाळी योगा करायला काहीच हरकत नाही. खूप एनर्जेटिक वाटते. 2 दिवसापासून सकाळी ती चालायला जात होती आणि म्हणाली, मी असाच व्यायाम जर चालू ठेवला तर बहुतेक ड्रेस ऑल्टरेशनची गरज मला नाही पडणार. मला म्हणाली, तूही सकाळी जरा चालायला जात जा, अंग धरेल तुझे. खाल्लेले कुठे घालवतेस काय माहिती. वाळकी वाळकीच. परत गाडी माझ्यावरच. म्हटलं, बाई, तुला जे करायचे ते कर, मी ठीक आहे. इतक्यात दीपा परत आली, ते चाटचे पार्सल घेऊनच, विजयी मुद्रेने, आणि म्हणाली, मैत्रिणींनो, वर्षाचा शेवटचा दिवस डाएटचे फूड खाऊन घालवायचा आहे का? जे काही डाएट आणि व्यायाम आहे तो नवीन वर्षात करू. आता मस्त चाट आणि आईस्क्रीमचा समाचार घेऊ. दरवर्षी या दोघींचे रिझोल्यूशन 1 आठवडा तरी टिकायचे. यावेळेस तर नवीन वर्ष सुरू व्हायच्या आतच त्यांनी मोडलेले होते. मी डोक्यालाच हात लावला. मनात म्हटले, कुत्ते की दुम तेढी की तेढी ही रहेगी.